तुम्हाला काय वाटतं पैठणी कोण मिळवेल? कोणालाही मिळाली तरी चालेल, वहिनीला नाही तर मला आमच्याच घरात येणार आहे ना. नाही ते असलं तरी सुद्धा स्वतःला मिळव, शेवटी दिसणार ना. तसं वाटते स्वतःला मिळवावं, पण वहिनीला मिळाली तरी काही हरकत नाही. चालेल. बरं एक मिनिट. आणि तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? कोणालाही मिळू दे. कोणालाही नाही, ती मिळेल तेव्हा मिळेल. पण तुम्हाला काय वाटतं सांगा? मी किंवा ती कोणी हेच होणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? घरातच येईल. पण जिद्द जर म्हटलं तर कोणी स्वतःला मिळवालेली आवडेल? ते तर सगळ्यांना आवडते ना. पैठणी मंत्रींच्या घरात गेली पाहिजे की सानेंच्या घरात गेली पाहिजे? मंत्रींच्या घरात आली पाहिजे ना. तुमचं काय म्हणणं आहे? सानेंकडे. बायगाव माझा. चला टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हे सोपा. स्माइली चेंडू एक टप्पा पडून वरतून ते जे 4 अडथळे आहेत त्यामधून खाली असलेल्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजेत. 10 संधी, आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला तयार आहात तुम्ही? पाच संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या 0. पाच संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या 0. या तुम्हीच या आता पुढचे 5. व्हेरी गुड. ओ 5 संधी तुमच्यासाठी. या. एक. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मंत्री वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या या खेळात होम मिनिस्टर ठरल्या साने वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. त्या क्षणी मी साने वहिनींना पैठणी दिली, त्या क्षणी मुलीने हळूच बाबांना सांगितलं, उचला. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.